मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया। सध्याच्या राजकीय परिप्रेक्ष्यात मजरूह सुलतानपुरींचा हा शेर अगदी एका व्यक्तीवर फिट बसतो आणि ती व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील। साधारण 1.5 महिन्यांपूर्वी आंतरवाली सराटीमध्ये केलेलं उपोषण, त्या उपोषणावर झालेला लाठी हल्ला, त्या लाठी हल्ल्यानंतर त्या आंदोलनांनी घेतलेलं हिंसक वळण आणि त्यानंतर सरकारने घेतलेली माघार असेल किंवा राज्यव्यापी दौरा असेल आणि अगदी काल परवापर्यंत आंतरवाली सराटीत 100 ते 150 एकर जागेवर एक टोलेजंग घेतलेली सभा असेल। मनोज जरांगे या सगळ्या माध्यमातून गेल्या 1.5 महिन्यांपासून चर्चेत राहिलेत। एक प्रकारचं ग्राम्य शहाणपण, सर्वसामान्य माणसाशी त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याची असलेली विलक्षण हातोटी आणि अंतरी असलेलं निकष सत्य, या गुणांवर मनोज जरांगे पाटील गेल्या 1.5 महिन्यांपासून राज्याच्या प्रत्येक घराघरात पोहोचलेले आहेत। तेच मनोज जरांगे पाटील आज साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत। आपलं साम टीव्हीमध्ये स्वागत आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून तुम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरलेला आहे। खरं तर त्याच्या अगोदर सुद्धा 15-17 वर्ष तुमचं एक सामाजिक काम राहिलेलं आहे, पण गेल्या 1.5 महिन्यात तुम्हाला जो एक तुमच्यावर जो फोकस आलेला आहे, संपूर्ण राजकारण आणि समाजकारण जणू तुमच्या भोवतीच केंद्रित झालं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। या अगोदर तुमची भूमिका तुम्ही विविध व्यासपीठांवरनं मांडलेली आहे, सभा घेतली आहे, जवळपास उपोषणाच्या काळात दररोज माध्यमांसमोर तुम्ही तुमची भूमिका मांडली। त्यामुळे ती भूमिका पुन्हा नव्यानं सांगण्याची गरज नाही, कारण आता ती घराघरात पोहोचलेली आहे। मराठा समाज असो किंवा राज्यातलं कोणतंही घर असो। मला त्यापुढे जाऊन आता पुढचा लढ्याविषयी विचारायचं आहे की तुम्ही दिलेली जी सरकारला मुदत आहे, अल्टिमेटम आहे, तो आता साधारण 7-8 दिवसात संपतोय। त्यानंतर मनोज जरांगे पाटील काय करणार? त्यांना अल्टिमेटम दादा आम्ही दिलेलंच नाही, त्यांनीच आमच्याकडून वेळ घेतलेला आहे। त्यामुळे त्यांना आरक्षण 24 तारखेच्या आत द्यावं लागणार हे सत्य, कारण वेळ त्यांनी घेतलेला आहे। समिती त्यांनी गठीत केलेली मागणी आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची, ही त्यांना पुरी करावी लागेल। आणि पुढच्या आंदोलनाच्या बाबतची दिशा ही आम्ही 22 तारखेला बैठक घेऊन समाज ठरवणार आहे आणि आम्ही जाहीरपणाने ती भूमिका सांगणार आहेत। फक्त एवढंच आहे, आम्हाला नाही वाटत की 24 तारीख ते उजाडू देतील म्हणून, त्याच्या आताच आरक्षण देतील ही खात्री आहे आम्हाला, पण त्यांनी नाही दिलं तर त्यांना पुढचं आंदोलन झेपणार नाही। पण एकूणच मराठा आरक्षणाला म्हणजे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याला ओबीसी समाजाने जो विरोध केला आहे, तो विरोध पाहता तुम्हाला असं वाटतं ओबीसी समाजाच्या या विरोधानंतरही सरकार तुमची भूमिका मान्य करेल आणि तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण देईल, म्हणजे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेईल? नाही, कायदा कोण काय म्हणतं याच्यावर चालणार नाही ना। ते द्या म्हणले तर देणार, नाही म्हणले तर नाही देणार, असं होत नसतं आणि तसं होणार पण नाही। कारण मराठा समाजाचं जे आरक्षण हक्काचं आहे, जो मराठा समाज त्या आरक्षणामध्ये पूर्वीपासून आहे, त्याचं हक्काचं आरक्षण तो मागतो आहे। विरोध केला म्हणजे उगा 4-2 जणांनी केला म्हणजेच काय ओबीसी सगळा बांधव नाही आहे। गाव लेवलचा सगळा ओबीसी बांधव हा मराठा समाजाच्या सोबत आहे। त्यांनाही वाटतं की गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यामुळे सोबत आमच्या ओबीसी बांधव गावागावातला आहे। पण मराठा समाजाच्या या मागणीला राजकीय नेते पाठिंबा देतात, पण दुसरीकडे असंही म्हणतात की ओबीसींचं आरक्षणाचा हक्क अजिबात हिरावला गेला नाही पाहिजे। जर मराठा समाज साधारण 30 ते 33% मराठा समाज राज्यभरात आहे असं एक गृहीत धरलं, कारण जातनिहाय जनगणना झालेली नाही, त्यामुळे नेमका आकडा मराठा समाजाचा कळू शकला नाही, पण गेल्या काही वर्षांपासून जो अभ्यास समोर येतो त्यानुसार साधारण 33% मराठा समाज महाराष्ट्रात आहे। आता हा समाज जर ओबीसीमध्ये समाविष्ट झाला तर त्यांचं आत्ताचं आरक्षण, त्यातल्या काही जातींना, पोटजातींना आत्ताच आरक्षण मिळत नाही, आरक्षणाचे लाभ मिळत नाही, त्यासाठी रोहिणी आयोग नेमला गेला होता। मराठा समाजसुद्धा जर त्याच्यात गेला तर त्या आरक्षणाचा जो पैसा आहे किंवा आरक्षणाचा जो फायदा आहे तो अधिक कमी होऊन जाईल आणि ओबीसी समाजाला आरक्षण जसं हवं तसं मिळणार नाही, हा एक प्रमुख आक्षेप आहे। असं असताना सुद्धा तुम्हाला वाटते मराठा समाज त्यात असावा? त्यांचं कमी होतच नाही। कसं नाही, त्यांचं कमी होतच नाही, कारण त्यांच्याकडे जास्तीचं आरक्षण, मंडल कमिशननं 14% आरक्षण दिलेलं आहे, 16% आरक्षण जास्तीचं आहे, कारण ओबीसी बांधवांना 32% आरक्षण दिलं आहे सगळं। त्या आरक्षणात आम्ही पूर्वीपासून आहे, त्यामुळे त्यांचं कमी होण्याचे होत नाही आणि होणार पण नाही। का फक्त त्यांनी त्यांचं घेतलं पाहिजे प्रामाणिक, आणि बाकीचं मराठा समाजाचं आहे ते त्यांना दिलं पाहिजे, कारण व्यवसायावर आधारित जाती निर्माण झालेल्या आहेत। मग मराठ्यांच्या अर्ध्या आमच्या भावांचा व्यवसाय शेती आहे, आमचासुद्धा शेतीची, आणि मराठा समाज सगळा आत गेल्यामुळं त्यांचं कमी का होणार नाही त्याचं दुसरंसुद्धा कारण आहे। 70% मराठा जवळपास आरक्षणात गेलेला आहे, ओबीसी आरक्षण। सामान्य ओबीसी बांधवांना फक्त 19 समजून सांगितलेलं नाही, हे नेत्यांना माहिती आहे ओबीसींच्या, पण ते सांगत नाहीत।
सामान्य ओबीसी बांधवांना जर समजून सांगितलं की जे सरसकट आम्ही शब्द वापरतो त्याचा अर्थ सामान्य ओबीसी बांधव काय धरतात की 5 कोटी मराठा आत येणार आहे, 5 कोटी मराठा ओबीसी आरक्षणात येणार नाही, त्यातला 70% मराठा समाज हा आरक्षणात गेला आहे, उर्वरित थोडासा महाराष्ट्र आणि मराठवाडा एवढेच जिल्हे राहिलेत, बाकी सगळे ओबीसी आरक्षणात गेलेले आहेत. त्यामुळं ते आता त्यांच्याही लक्षात यायला लागले गावागावातल्या ओबीसी बांधवांच्या की हे सत्य आहे की ओबीसी बांधवांचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणात मराठा समाज विदर्भातला, खानदेशमधला, पश्चिम महाराष्ट्रातला, कोकणातल्या काही भागातला मराठा समाज खरोखर आरक्षणात गेले. मग मराठवाड्यातल्या आणि उर्वरित थोड्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने आपलं काय केलं आहे ही त्यांची आता नवीन एक भावना तयार झाली की त्याही गोरगरिबांना मिळालं पाहिजे. म्हणजे त्यांच्याविषयी तुमचं काय मत नाही, इतके आरक्षणामध्ये गेले, आम्ही काय केलं तुमचं, आम्ही तर पूर्वीपासूनच त्याच्यात. पण भाजप हा असा पक्ष आहे की ज्यांचा कोर वोटर जो आहे त्यांची मतपेढी आहे ती ओबीसी वोट बँक आहे. अशा वेळेला ओबीसींना नाराज करून ते मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतील असं वाटतं? आम्हीच ओबीसी पण ते अजून सिद्ध झालेलं नाही आहे. नाही, आता ते करत नाही आहेत. काय मार्ग आहे ते करत नाहीत. मार्ग करायला मार्ग काय मार्ग मराठा समाजाचा तुम्ही व्यवसायानुसार जाती घालल्या त्यानुसार आरक्षण आहे. माळी बांधवात आणि मराठा बांधवाच्या व्यवसायात नेमका फरक काय, एवढंच उत्तर सरकारनं द्या. त्यांचा व्यवसाय शेती, आमचा पण शेती, अडचण काय? जर व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या आणि व्यवसायाच्या आधारावर जर तुम्ही आरक्षण देत असाल ओबीसी प्रवर्गातलं, तर मराठ्यांच्या अर्ध्या लोकांचा व्यवसाय शेती आहे म्हणून दिला, अर्ध्याचा कोणचा व्यवसाय? त्यांच्याकडे तर समुद्र नाही आहे म्हणून ते वेगळा व्यवसाय करतात. जर हा निकष असला की ओबीसी आरक्षणात जर यायचं असलं तर तुम्हाला मागास सिद्ध असायला लागेल. तर मराठा मागाससुद्धा सिद्ध झाला आहे. 12-13% सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या 1.5 वर्ष आरक्षण पण घेतलं आहे. जरी सुप्रीम कोर्टानं ते 50%च्या वर गेलं म्हणून रद्द केलं असलं तरी सुप्रीम कोर्टाचा आम्ही निर्णयाचा आदर केला आहे. परंतु जे त्या प्रवर्गात जाण्यासाठी जे निकष लागतात ते तर पुरे पार केलेत. मग नेमकी अडचण काय मराठा समाजावर अन्याय करण्याची? या दोन्ही मुद्द्यांकडे मी होतो. एक तर मुद्दा असा आहे की मराठा समाज म्हणजे कोणत्याही समाजाचं आरक्षणासाठी मागासले पण सिद्ध होणं गरजेचं आहे. एक तर सामाजिक मागासले पण म्हणजे भेदाभेद त्यांच्यात अस्पृश्यता होती का, किंवा शैक्षणिक मागासले पण, हे 2 निकष आहे. आता या 2 निकषावर राणे समिती असेल किंवा त्यानंतरची गायकवाड समिती असेल, दोघांनी 13 निकषांच्या आधारे मराठा समाजाला मागास ठरवलं. जवळपास 73 ते 75% मराठा हा मागास असल्याचं या दोन्ही समितीचं निरीक्षण आहे. आणि त्या निरीक्षणाच्या आधारावर सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार असेल त्यांनी आरक्षणाचा निर्णय घेतला किंवा त्यानंतरच्या देवेंद्र फडणवीस सरकारनं आरक्षणाचा निर्णय घेतला. पण हे दोन्ही निर्णय कोर्टात टिकले नाही, कारण कोर्टात हे मागासले पण मान्यच झालं नाही. कारण या समिती ज्या नेमल्या गेल्या होत्या सरकारकडून, या समितींच्या वैधतेला आव्हान दिलं गेलं. आता नव्यानं सरकारनं शिंदे समिती नेमली आहे, तिचा उद्या अहवाल येईल, त्या आधारावर कदाचित आरक्षण मिळेल. पण ते आरक्षण पण टिकलं नाही तर काय करायचं? नाही, ते आरक्षण मागासले पण सिद्ध करण्यासाठी ती समिती नाही. आम्ही 4 दिवसाचा सरकारला वेळ दिला होता. त्यांनी सांगितलं आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्या, तुमच्या मागणीनुसार तुम्हाला जर टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. तो जर केला, तो जर चॅलेंज झाला तर मग काय करायचं? आम्हाला डाग लागून घ्यायचा नाही असं त्यांचं म्हणणं. तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या. आपण त्यांना 1 महिन्याऐवजी त्यांचा सन्मान केला, त्यांना 40 दिवस दिले आणि म्हणून ती समिती गठीत केली आणि त्यांना आधार घ्यायचा होता कायदा पारित करण्यासाठी. तर 5000 पुरावे समितीला आता मिळाले. आमचं आता एवढंच म्हणणं आहे का आता पुरावे सापडणं बंद करा. तुम्हाला कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे होता. 1 पुरावा काय मिळाला आणि 5000 पुरावे काय मिळाले? पण 1 कोटी पुरावे ज्यावेळेला 1 कोटी दस्तऐवज तपासले त्यात कुठेतरी 5000 मिळालेत. हा खूप छोटा क्वांटम आहे किंवा संख्या छोटी आहे पुराव्यांची. हा मुद्दा टिकणार नाही असं कायदे तज्ज्ञांचं मत आहे, सरकारमधले अनेकांचं मत आहे. 1 कोटी तपासले त्याच्यावर काय लिहिलेलं होतं नेमकं? मग हे सांगायला तयार नाही सरकार. त्याच्यात कुणबी असा उल्लेख नाही आहे. नाही, मग काय हे सरकार सांगायला तयार नाही. काय लिहिलेलं आहे त्याच्यावर? काय तुमची माहिती? शेती सगळ्यावरती लिहिलेलं आहे, म्हणजेच व्यवसाय तो होतो. आणि तुम्ही 1967 पासून नाही तपासू शकत, तुम्हाला 1805 पासून तपासायला लागणार आहेत तरच मराठा त्याच्यामध्ये येतं. आणि तुम्हाला आमचं मतच होतं, मग आम्ही याच्या समित्या न्यामाच्यातून तुम्हाला यासाठीच आमचा विरोध होता. मग त्या समित्या नको म्हणून. बाकीच्यांना कसं दिलं तुम्ही? 1967ला आरक्षण दिलं, काय आधार घेऊन दिलं? उत्तर नाही द्यायचं तुम्हाला याच्यावर. काय आधार घेतले तुम्ही? इतक्या जातीमध्ये घातले. मंडल कमिशननं जाती 90ला मध्ये घातल्या सगळ्या आरक्षण. काय निकष लावले तुम्ही? काय काय आधार काय घेतलाय? काहीच नाही. इंग्रजांनी केलेली जनगणना. म्हणजे लोक दुसऱ्यांना तुम्हाला द्यायचं असं तुमच्याकडे वेगळा नाही आहे. मराठ्यांना द्यायचं असलं तुम्हाला समित्या लागतात, कागद लागतात, पुरावे लागतात. का बरं? तुम्ही अशी कितीतरी जाती आहेत की मंडल कमिशननं जाती आरक्षणात ओबीसीच्या घातल्याच्या नंतर
तुम्ही त्या पोट जाती म्हणून अनेक जाती घातल्यात की त्याचा कागद सुद्धा नाही. मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का होत नाही? बाकीच्यांना जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तुम्ही, काही बागवान समाज असतात, अनेक समाज आहेत, एकाच नाव घेण्यापेक्षा व्यवसायावर आधारित दिलं. विदर्भातल्या मराठा बांधवांना कुणबी शेती करतात म्हणून दिलं, काय अडचण आहे तुम्हाला? बाकीच्या मराठ्यांना म्हणताय की या सगळ्यांना त्यांचा मागासलेपण न तपासता दिलं गेलं. अनेक ठिकाणी मराठ्यांमध्ये, कुणबी आणि मराठ्यांमध्ये रोटीबेटी व्यवहार आहेत, हे सगळे पुरावे असताना तुम्ही म्हणताय की तरी पण मराठ्यांचा मागासलेपण सिद्ध होत नाही, कोणाला सिद्ध करायचं नाही. कोण असे आहेत सरकारमध्ये की ज्यांना हे द्यायचं नाही आहे? म्हणजे काय, कोण असे मराठा आरक्षणाच्या मुळावर उठलेले लोक आहेत? 75 वर्षात जेवढे 70 बसलेत हे सगळेच आहेत आतापर्यंत, आजच्या तारखेपर्यंत. त्यातले बहुतांश तर मराठा समाजाचे असून आमचा उपयोग नाही. आमचे कपडे फाटून लढायची वेळ आली. तुम्ही असून काय उपयोग आहे? आमच्या पोरांचे मुडदे पडायला लागले तर तुम्ही असून काय उपयोग आहे? आमचं 1% हुकलं तिथं आई बापाचं वाटळ होऊन जातं पुरं स्वप्नाचं, त्या लेकरांच्या भविष्याचं सुद्धा पूर्ण वाटळ होऊन जाते. तुम्ही असून काय करायचं आहे आम्हाला? तुम्ही एवढाले मोठाले असून जर आमच्यावरती ही वेळ येते, सगळे निकष पार केलेले असून सुद्धा तरी तुम्ही आरक्षण देत नाहीत, नेमकं तुमचं म्हणणंच काय हे कळाय ना आम्हाला. नाही, देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ज्यावेळेला आरक्षण दिलं गेलं होतं आणि ते जेव्हा आरक्षण रद्द झालं सुप्रीम कोर्टानं, त्यावेळेला ट्रिपल टेस्ट करण्याची भूमिका घेतली होती की तुम्ही जे मागासलेपण तपासले त्याची जी मेथड आहे किंवा एक सायंटिफिक मेथड लागते ती मेथड नाही आहे ती, त्यामुळे मागासलेपण सिद्ध होत नाही आहे. त्यांनी ट्रिपल टेस्टची मागणी केली होती की ट्रिपल टेस्ट करा आणि त्या माध्यमातून तुम्ही सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध करा. सुरुवातीला काही काळ फारच झाला, ट्रिपल टेस्टसाठी पाहणी वगैरे, सर्वेक्षण वगैरे झाली, नंतर ते सगळं थंड बस्त्यात गेलं. तुम्हाला असं वाटत नाही आहे का आपण चुकीच्या मार्गाने जातोय? आपल्याला हे थोडं सायंटिफिक मेथडने सरकारला या मार्गावर आणलं पाहिजे. जरी ट्रिपल टेस्ट झाली, मागासलेपण सिद्ध करण्याचे योग्य ते निकष सरकारनं फॉलो केले आणि त्या माध्यमातून जर एक डेटा उभा राहिला तर तो कोर्टात टिकू शकेल. असं असताना आपण सभा घेतोय, त्याला उदंड प्रतिसाद मिळतोय, मराठा समाजाची मागणी पण आहे, कुठेतरी एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालं मनोज जरांगेंच्या रूपानं, त्याबद्दल कौतुक आहे. पण कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही की हे थोडं आता सायंटिफिक मेथडने आपण पुढे नेलं पाहिजे? एक शास्त्रोक्त पद्धतीनं एक डेटा उभा करण्यासाठी, मागासलेपण सिद्ध करण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे आणि स्वतःचा थिंक टँक तुमचा सरकारसोबत काम केलं पाहिजे. नाही, हे शास्त्रोक्त पद्धतीनेच हे आमची मागणी आहे. आता आम्ही बरोबर रस्त्यावर आहेत, कारण ते मागासलेपण सिद्ध करणं केलं तरी तुम्ही देत नाहीत. 1.5 वर्ष आरक्षण मागासलेपण सिद्ध झालं म्हणूनच होतं. तेच वर कोर्टाने जे निर्णय दिला त्याचा तर आम्ही आदरच केला आहे, पण तुमचे मागासलेपणाचे निकष काय आहेत हे आम्हाला कळायला तयार नाहीत. काय निकष आहेत तुमचे ते मागासलेपण सिद्ध करायसाठी? एकतर तुम्ही पूर्ण अहवाल वाचत नाहीत ओपन कोर्टात घेऊन, एकतर तुम्हाला वेळ नसतो, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तो ठेवत पण नाही लोक. आणि आम्हाला आता ते सगळं कळून चुकलेलं आहे. तुम्ही आम्हाला असं मोगम आंदोलनं करतो असं समजू नका. आता आम्हाला तुमचे सगळे डावपेच आता लक्षात आलेले आहेत. तुम्ही मागासलेपण सिद्ध केलेलं असताना तुम्ही देऊ शकत नाहीत किंवा ते, त्यामुळे आमची हीच वाट बरोबर आहे आता की आता मराठ्यांनी ठरवलेलं आहे की आपण पूर्वीपासूनचे शेतकरी आहेत, फक्त शब्दात सुधारणा झाली. पूर्वी शेतीला कुणबी म्हणलं जायचं, सुधारित शब्द शेती आला. तुमचा भर हा ओबीसी मधनच आरक्षण घेण्यावर तिथंच येत आम्ही, दुसरीकडे नाहीच येत. 2 खोल्यात 1 रिकामी आम्हाला माहिती आमची. तुम्ही फक्त दरवाजा उघडून आम्हाला ते दाखवणार. तुम्ही लांबूनच आवाज देऊन सांगताय दोन्ही फुल झालेले, फुल नाही झालेले. कवर खाता, तुमचं आहे ते तुम्ही घ्या. मंडल कमिशनने दिलेलं तुमच्या हक्काचं आरक्षण तुम्ही खाल्लं पाहिजे. त्याला धक्का लागतं कामाने. वरचं कशा जीव बळावर खाताय तुम्ही? काय आधारावर तुम्ही घेतलंय ते? तुम्हाला आधार लागत नाही, आम्हाला आधार लागतो का? हे सिस्टम मान्य नाही आम्हाला. पण आता सरकार असं म्हणतं की ओबीसी मधनं आरक्षण देणं शक्य नाही, म्हणजे जाहीरपणे कोण बोलत नाही आहे, पण एक तशी कुजबूज आहे किंवा त्या पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणतात की ओबीसीतनं आरक्षण देणं शक्य नाही. खरं तर निवडणुका समोर आल्या त्यामुळे ते म्हणणं भाग आहे. पण आता त्यानंतर ओबीसीतनं आरक्षण देणं शक्य नसेल किंवा तुम्ही म्हणताय कुणबी प्रमाणपत्र देऊनच ओबीसीतनं आरक्षण पाहिजे, कुठेतरी हा जो तिढा बसलेला आहे. त्यानंतर सरकारने एक अशी भूमिका घेतली की मराठा समाजासाठीच्या योजना आम्ही त्यांना डेव्हलप करू. म्हणजे उदाहरणार्थ आता त्यांनी सारथी संदर्भात आजही काहीतरी निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. आठवड्याभरापूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली, त्यात चंद्रकांत पाटलांचा असा दावा आहे की आर्थिक आरक्षण जे 10% केंद्राने दिलेलं आहे त्याचा सर्वाधिक लाभ हा मराठा समाजाला मिळाला आहे. जवळपास 87% नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी लाभ घेतलेला आहे. कुठेतरी आता सरकार तुम्हाला एक मधाचा बोट लावू पाहते की मूळ मागणीपासून भरकटवण्यासाठी आणि महत्त्वाचे मुद्दे बाजूला करून एक वेगळ्या पद्धतीने तुम्हाला फायदा दिला जातो आरक्षणाचा, असा एक चित्र उभं केलं जाते. उपसमिती ही गणिताची आकडेमोड करण्यासाठी स्थापन नाही केलेली. त्यांनी विषय जरा गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. संविधानिक पदावर ते बसलेत.
आकडेमोड करण्यासाठी समिती गठीत केलं नाही, हे केलं आणि ते केलं. बाकीच्यांना सुद्धा आहेत ना संस्था तशा, त्यांची आकडेमोड केली का तुम्ही कधी? मराठ्यांना आरक्षण द्यायची वेळ आली की तुम्ही आकडेमोड करायला लागलात, हे फायदे झाले, EWS. आम्ही EWS मागितलं का? तुम्ही कशाला थोपवलं आमच्यावरती? ते त्यांनी कशात आम्ही बसतो का? ते बसवत नाही बसवत किती फायदा झाले याशी देणं घेणं नाही. विषय आरक्षणाचा. आम्ही म्हणलो का ओबीसींना 32% आरक्षण दिलं, आता प्रवाहात येईपर्यंत आरक्षण ठेवलं पाहिजे, असाही कायदा आणि घटना सांगतो. त्यांची तर नोकरीतली लोकसंख्या 43%, आरक्षणापेक्षा डबल चालली. केलं का तुम्ही मग रद्द? आमची आकडेमोड करायला तुम्ही काय पागल समजता का आम्हाला? उपसमिती याच्यासाठी स्थापन केली का, गणिताची आकडेमोड करायला? ती आकडेमोड केला का? 32% आरक्षण हे प्रवाहात येण्यासाठी 32% होतं, आता रद्द करणार आहेत का मग तुम्ही? 43% त्यांचा टक्का वाढलाय म्हणून 43% वर्ग त्यांचा तरतूद पण आहे. राज्य मागासवर्ग आयोगानं दर 10 वर्षांनी एक आढावा घेतला पाहिजे, कोणत्या जातींचं मागासले पण कमी झालं आणि ते जर त्यांच्या जीवनात जर सुयोग्य बदल झाले असतील तर त्यांना आरक्षणाच्या बाहेर काढलं पाहिजे. ते होत नाही. त्यासाठी पण काही मागणी करण्याची गरज आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे की थोडंसं शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही त्याच्यावर जोर देणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने काय प्रयत्न सुरू आहेत तुमचे? कारण आतापर्यंत तुम्ही मागण्या मांडल्यात, त्या सगळ्यांपर्यंत पोहोचल्यात. आता पुढच्या काळात लढा हा अधिक तीव्र होत जाणार आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटलांची काय तयारी आहे किंवा त्यांच्या संघटनेची, त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकांची काय तयारी? नाही, मी पुन्हा तुम्हाला तेच सांगतो की हीच मागणी योग्य. मराठा समाज 1923 पासून आरक्षणात आहे, ओबीसीचे आरक्षण. फक्त त्याला तिथं येऊ दिलं गेलं नाही, त्याला बाहेर फिरायला लावलं तुम्ही लांब येत म्हणून. तिथं जे त्यांच्या आता लक्षात आलं की आपण इथंच, कारण एक भाऊ इथे आणि एक दिल्लीला असू शकत नाही. तुम्हाला जमिनीच्या वाटण्या करायच्या असतील तर इथंच करायला लागतं, शेजारीच वावर असणारी. असं होत नाही की एक भाऊ तिकडं आणि एक भाऊ इकडं, असं होत नाही. आमचा एक भाऊ तिथं आहे, आमचं घरच तिथं बांधलेलं आहे सगळं, फक्त तुम्ही दरवाजा उघडायला तयार नाहीत. मराठा समाजाचा व्यवसाय शेती आहे, त्यामुळं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे आणि ते आम्ही मिळवणार आहेत. दुसरा पर्याय सरकारसमोर काय नाही. आणि आमचीच मागणी योग्य वाटली म्हणून समिती गठीत झाली आणि वेळ पण घेतला नसता, त्यांनी वेळच घेतला नसता. सध्या या व्यतिरिक्त अजून एक दुसरा पर्याय बोलला जातो, अनेक नेत्यांनी सुद्धा तो आपल्या भाषणामध्ये किंवा आपल्या मुद्द्यांमध्ये त्यांनी मांडलेला आहे की 50% मर्यादा आहे तीच आता वाढवण्याची गरज आहे, कारण त्याशिवाय हे आरक्षण शक्य नाही आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा विषय येतो. जर घटनादुरुस्ती झाली तर 50% मर्यादा वाढवली जाऊ शकते. त्यासाठी केंद्र सरकारवर काही दबाव टाकणार आहात का, राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा वेगळ्या पद्धतीनं? नाही, ते 50%च्या वर आरक्षण टिकत नाही. मर्यादा जर तुम्हाला वाढायची असेलच तर तो पर्याय आम्ही संसदेच्या दोन्ही सभागृहात जर घटनादुरुस्ती करून ते आम्ही मागणी केली, आम्हालाही त्यांनी त्याबाबत विचारणा केली होती. आम्ही त्यांना सांगताना सांगितलं होतं की ते आरक्षण 50%च्या वर टिकत नाही. तुम्हाला 50%च्या आत जर द्यायचं असेल तर लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा म्हणूनच तुम्हाला वेगळा प्रवर्ग तयार करून 50%च्या आत द्यावा लागेल. पण NT VJNT सारखं ते टिकलं पाहिजे. मराठा म्हणून दिल्यामुळं ते जर चॅलेंज झालं तर मग काय करणार? हे वेगळा प्रवर्ग नको आहे, पण तो NT VJNT सारखा मग टिकला पाहिजे. मराठा नावाने दिल्यामुळे ती टेकणार का? पुन्हा तिथेच घोडा अडतंय ना, मागासले पण परत तपासणं आणि मग मागासले पण कोर्टात टिकत नाही आहे. हा, मग ते आता ते सरकारनं ठरवायचं. तुम्हाला जर मर्यादा वाढवायची, 50%ची मर्यादा वाढवायची, तर अगोदर आम्हाला 50%च्या आत घ्यावं लागेल. त्याचबरोबर मराठा म्हणून दिल्यामुळं ते टिकणार आहे का हेही बघायला लागेल. NT VJNT सारखं ते वेगळा प्रवर्ग टिकलाच पाहिजे तरच ते मान्य आहे आम्हाला. नसता ही सोपा पर्याय आहे की त्या ओबीसी आरक्षणामध्ये पूर्वीपासून आम्ही पंजाबराव देशमुख साहेबांनी जो कायदा बनवला आहे ओबीसींना आरक्षण देण्यासाठी, त्याचाच आधार घेऊन तुम्ही आमचा ओबीसीमध्ये समावेश करा ना. 2023चा कायदा लागू करा ना, त्या कायद्याला धरून सुधारणा करून त्याच्यामध्ये. किती पण सोपं आहे, ते इच्छा पाहिजे. 1 जून 2004चा JR आहे, 83 क्रमांकाला मराठा समाज हा यादीचा जो 83 क्रमांक आहे ओबीसीचा, त्याच्यावरती मराठा आणि कुणबी एकच आहेत असाही त्यामध्ये उल्लेख आहे. आणि तत्सम म्हणून म्हणजे त्याच प्रकारचा हाही समाज आहे विदर्भासारखाच, मग त्यांना द्यायला तर हरकत नाही. तत्सम म्हणून तर खूप जातीमध्ये घातल्यात तुम्ही, मग मराठ्यांच्या घालायला प्रॉब्लेम काय? जे 2004ला तुम्ही कायदा पारित केला, तुमच्याकडे काहीतरी आधार असल्याशिवाय कायदा पारित झाला नाही तिन्ही पण मंडळात. कारण कायदा पारित करताना काहीतरी आधार लागतो. तुम्हाला कायदा पण पारित करण्याची गरज नाही. आता त्याच्यातच सुलभता आणा, त्याच्यात अटी शर्ती जरा कमी करा, काही येत आणि सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्या. आधार घेण्याची सुद्धा गरज नाही. अजून एक कायदे पंडित असा एक मुद्दा मांडतात, म्हणजे हा मराठा समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर त्याकडे दुर्लक्ष झालं आहे गेल्या काही वर्षांपासून.
परिशिष्ट 9 नावाचं एक जे आर्टिकल राज्यघटनेचं आहे, परिशिष्ट 9मध्ये जे कायदे असतात त्यांना कुठल्याही कोर्टामध्ये आव्हान देता येत नाही. बहुतांश कृषी कायदे हे परिशिष्ट 9मध्ये आहेत, जवळपास 100 कायदे आहेत. ते शेतकरी हिताचे किंवा समाज हिताचे कायदे असतात. परिशिष्ट 9मध्ये एखाद्या कायद्याचा जर आपण समावेश केला तर त्या कायद्याला कुठल्याच न्यायालयात आव्हान देता येत नाही. तर परिशिष्ट 9मध्ये मराठा समाजाचा हा कायदा तयार करून आरक्षणाचा जर परिशिष्ट 9मध्ये त्याचा समावेश केला संसदेच्या दोन्ही सभागृहात मान्यता देऊन, तर ते पारित होऊ शकतं. पुन्हा हा प्रश्न उभा राहतो की केंद्राकडे तुम्ही काही दबाव गट निर्माण करणार आहात का? केंद्राकडे या संदर्भातला मागणा करणार आहात का? परिशिष्ट 9 असेल किंवा मग घटना दुरुस्ती असेल. नाही, आमची सगळी तुमची भिस्त राज्य राज्य सरकारवरच मागणी आमची. काय करायचं ते राज्य सरकारने हो, कारण राज्य सरकारने का करणं गरजेचं आहे की मराठा समाज तितक्याच आरक्षणात आहे. त्यांची संख्या मोजा. इकडं आम्हाला काय EWS मधून इतके नका मोजू. चाळे बंद करा थोडे. इकडं गोरगरिबांचे पोरं मरायला लागलेत. आकडेमोड आमचीच नका करू. काय दिलं मग काय तुम्ही उपकार नाही केला दिले ते. सगळ्यांना तशा संस्था आहेत, त्यांची आकडेमोड केली नाही तुम्ही. मग आम्हाला परत तुम्ही खवळून घेऊ नका. आकडेमोड करण्यासाठी उपसमिती नाही आहे. मराठा समाजाची एक तर फायनल EWS 50 बाऱ्या सांगतात. त्या आझाद मैदानावर 8 दिवस झाले पोरं उपोषण करतात. काय झालं त्यांचं EWSमुळे? 65 पोरं PSI झालेले आहेत. काय केलं तुम्ही त्यांचं? EWSचे आकडेमोड करून सांगायला लागलात आम्ही. बाकीचे आकडेमोड केली का तुम्ही? जे पाहिजे ते देत नाहीत. विनाकारण तुम्ही सांगणार निधी टाकणार. आत्ता भूतकाळ नाही टाकला. आता तुम्ही निधी टाकणार, महामंडळाला टाकणार, तुम्ही सारथीला टाकणार. नाटक करायलेत काय? मलमपट्ट्या करायलात आम्हाला कायमचा इलाज पाहिजे. आता ते चालणारच नाही तुमचं. आम्ही टाकाच म्हणलो नाहीत किंवा आम्ही तुम्हाला सांगायचं नाही आकडेमोड करा म्हणून. मराठा जर तुमच्या आकडेमोड करायला लागला ना, मग दार बी उघडता येणार नाही तुम्हाला. बरं, गेल्या साधारण 30 दिवस आता उलटून गेले तुम्ही उपोषण मागे घेतलं त्यानंतर. या 30-35 दिवसात राज्य सरकारकडनं काही तुम्हाला अप्रोच झालं आहे का कोण, की बाबा त्या डेटा संदर्भात किंवा कुठल्याही मुद्द्यावर कोण अप्रोच झालं आहे का किंवा तुमच्याशी संपर्क साधला आहे का? नाही, कोणीच नाही. सरकारकडून काही नाही. आणि आम्ही सांगितलेलं आहे 40 दिवस आम्ही तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. काय साधारण आता राज्य सरकारच्या पातळीवर काय हालचाली सुरू आहेत त्याची तरी कल्पना आहे का? नाही, काहीच नाही. नुसते पळत येते. एवढं का मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून ऐकायला येते पळत येत म्हणून. पळत येत इमान घेऊन जात असेल. मुंबई दिल्ली हिंडत येत पळत येत. पण टेबलवर त्यांच्याच फायले. पण खेटायचं आमच्याच संघाचे विचारानंतर. हो. आता तुम्ही हा जो सगळा राज्यव्यापी दौरा केला, साधारण 13-14 जिल्ह्यांमधून तुम्ही फिरलात, कसा अनुभव होता? म्हणजे काय तिथे जे लोक भेटत होते तुम्हाला, कशा पद्धतीच्या भावना ते व्यक्त करत होते? सरकारबद्दल असेल किंवा या आंदोलनाबद्दल असेल, मराठा आरक्षणाबद्दल असेल, काही अनुभव असे की जे शेअर करण्याजोगे आहेत? समाजाची ही खूप दिवसाची वेदना होती, खूप अनेक वर्षापासूनची. ती या सुप्त लाटेच्या माध्यमातून बाहेर पडली. एवढी मोठी लाट ही उसळली. ही खूप दिवसाची वेदना आणि खतखत जी होती ती खतखत पूर्वी आता बाहेर पडली. घराघरातला मराठा समाज बाहेर येऊन एकच म्हणतो, आता काही झालं तरी हे पहिलं आणि शेवटचंच आंदोलन करायचं, पण आरक्षण द्यायचं. कारण आमचे खूप बलिदान गेलेत दादा याच्यात. खूप आत्महत्या झाल्यात आमच्या याच्यात. आम्हाला त्या बलिदान भावांचे विसरता येणार नाही. अगदी आत्ताच घटना घडलेली आहे जालन्यातल्या तुमच्या जिल्ह्यातलाच एक तरुण, मी सामच्या माध्यमातून सुनील कावळे, मी पुऱ्या महाराष्ट्राला आव्हान करतो. मी आत्महत्यासाठी खूप आव्हान करतो राज्याला पहिल्यापासून. तुम्ही मेलात तर त्या आरक्षणाचं काय करायचं आम्हाला? तुम्ही मरू नका. इतके वर्ष आपले गेलेत. आरक्षण आपण घेतल्याशिवाय आता सोडणार नाही. तुम्ही आत्महत्या करू नका. मी तुमच्या पाया पडून सांगतो. मराठा समाजाला बी पुन्हा पुन्हा हात जोडून सांगतो की बाबा आत्महत्या नका करू. आत्महत्या पर्याय नाही आहे. जर पोहरत मारायला लागले तर आरक्षण घ्यायचं कोणाला आणि द्यायचं कोणाला? पण सरकारने शहाणपणाची भूमिका घेतली पाहिजे. आता गांभीर्यानं हा विषय आता तुम्ही हातात घ्या. आत्ता आमचा भाऊ आमच्यातून गेला, त्याने आत्महत्या केली. तुम्ही गांभीर्यानं घेऊन ते बलिदान आता वायाला जाऊ द्या नका. तुम्ही आरक्षण द्या. नसता 24च्या नंतर जे शांततेचं आंदोलन सुरू होणार आहे ते तुम्हाला पेलणार नाही. कारण आम्ही आता आमचं बलिदान वायाला नाही जाऊ देणार. आंदोलन शांततेत होणार. तुम्ही सुनील कावळेंची शेवटची पोस्ट वाचली आहे का? त्याच्यात तुमचा उल्लेख आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे मोठं नेतृत्व बऱ्याच वर्षानंतर आम्हाला मिळालं आणि असा सच्चा माणूस आहे, त्याच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे. एक जबाबदारीचं ओझं आता येत चाललं आहे तुमच्यावर. मी जबाबदारी पेलायला तयार आहे. माझा समाजही मी सांगितलेले शब्द पेलायला तयार आहे. आम्ही दोघांनी मिळून आमच्या खांद्यावर ओझं घेतलं आहे. पुन्हा पुन्हा मी हात जोडून सांगतो, मी आत्महत्या नका करू. आत्महत्याने काय होणार नाही. एक भाव आपला कमी होणार आहे. आत्महत्याने आपल्याला पोरं जर मारायला लागलं आरक्षण द्यायचं कोणाला? आमचं आंदोलन करून उपयोग काय? तुम्ही इतके वर्ष दम धरले, थोडे दिवस दम धरा. आरक्षणच पदरात पडणार आहे तुमच्या. मराठी सोडत नाहीत आता आरक्षण घेतल्याशिवाय. आणि बलिदानं व्हायला जाऊ देणार नाहीत आम्ही. सरकारनं तातडीनं आता या बलिदानाची आमच्या जी आत्महत्या केली भावाने
त्याची दखल घेऊन तातडीनं आरक्षणाच्या निर्णयाच्या पाठीमागं तुम्ही लागा. कारण हे बलिदान, ही आत्महत्या आता आम्ही वाया जाऊ देणार नाही. त्यांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. 24 तारखेच्या नंतर होणारं शांततेचं आंदोलन तुम्हाला रोखणार नाही आणि पेलणारसुद्धा आहे. कारण गेलेलं बलिदान हे आता आम्ही वायाला जाऊ देणार नाही. पण आंदोलन शांततेनंच होणार. शांततेनंच मराठ्यांच्या पदरात आरक्षण आम्ही टाकणार. फक्त आपल्या भावांनी आणि मराठा समाजाला पुन्हा एकदा विनंती करून सांगतो, आमच्या माध्यमातून तुमच्या पायाला हात लावून सांगतो, कोणीच आत्महत्या करू नका, उद्रेकसुद्धा करू नका. मी आज नाही, 1 महिन्यापासून सलग समाजाला सांगतो आहे. तुम्हाला आता शेवटचं आव्हान आहे माझं, पाय पडू, आत्महत्या आणि उद्रेक कोणी करू नका. आरक्षण कसं देत नाही ते आपण मराठा समाज बघू. गेल्या काही दिवसांपासून आम्ही बघतोय की तुमच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले, मग ते काही राजकीय नेते असतील किंवा अनेक माध्यमातून तुमच्या हेतूवर, तुमच्या सभेला पैसा कुठून आला आहे, तुम्ही हे जो सगळा दौरा करताय त्याला पैसे कुठून आले, या सगळ्या टीका होत असताना तुमचे कार्यकर्ते तुमच्यासोबत कशा पद्धतीनं, त्याच्याबद्दल काही चर्चा होत असेल तर तो एक मुद्दा. आणि दुसरं म्हणजे तुमच्या या आंदोलनामुळे मराठा समाजातल्या अनेक सो कॉल्ड नेतृत्वाची संस्थानं खालसा झाली आहेत. आता जे मधल्या काळात काही नेते या समाजातून आले होते ते सगळे मागे पडलेले आहेत आणि मनोज जरांगे पाटील हे एकच नाव समोर येत आहे. अशा वेळेला समाजातून कसा प्रतिसाद आहे, त्या नेत्यांकडून किंवा या सगळ्या मोर्चांकडून कसा प्रतिसाद आहे? नाही, सगळ्याकडूनच सारखं आहे, सगळेच. पण माझा मराठा समाज 95% सामान्याचा आहे. आपलं आम्ही दोघं एकत्र आहेत. त्यांच्या आशीर्वादावर हे आंदोलन चाललेलं आहे. मी मला नेता नाही मानत, मी त्यांचा मुलगा म्हणून काम करतो आहे. मी सामान्य घरातलं पोरगं आहे. वेदना फक्त मला मराठा समाजात सहन होत नाही. मला आत्महत्या झालेली कळाल्यापासून मला कर्मसुद्धा नाही. कारण मी बिगडी फिगडी नाही. माझं एकच मत आहे, तुम्ही फक्त आत्महत्या करू नका. हे कसं आरक्षण देत नाहीत मी बघतो, त्यांनी काय नाही होणार, आपल्यातलाच एक भाऊ कमी होईल. त्यामुळं सामान्य मराठ्यांनी हे आता आंदोलन हातात घेतलेलं आहे. ही शक्तीच देशात आणि राज्यात नाही की आंदोलन मोडून काढण्याची. नेते आहेत त्यांच्या परीनं काय तुम्ही म्हणलात ते पैशावाले किंवा ताकदवर असणारे काय खालसा झाले ते कोण आहेत, हे सगळेजण सोबत येतं. लांबून असतील, अप्रत्यक्ष असतील, अप्रत्यक्ष असतील. सध्या 95% मराठा राज्यातला सामान्य 100%पैकी हे पुऱ्या ताकदीनं आता आंदोलनात स्वतःच्या मुलाचं अस्तित्व आणि भविष्य धोक्यात येऊ नये म्हणून रस्त्यावर आहे. तुमचे प्रयत्न सच्चे आहेत. तुमच्या या आंदोलनात तुम्हाला यश यावं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं या शुभेच्छा देतो आम्ही. पण एक शेवटचा प्रश्न असा आहे, जर दिलेल्या मुदतीत सरकारनं आरक्षणाबाबतचा निर्णय घेतला नाही तर मनोज जरांगे पाटील काय करणार? शांततेतलं युद्ध हे सरकारला पेलणार नाही, झेपणारं बी नाही. मात्र आरक्षण आम्ही घेणार. आणि मला त्याच्याचबरोबर दुसरी एक खात्री, मला नाही वाटत सरकार 24 तारीख उजवू देईल म्हणून. त्याच्या आधीच देईल. कारण वेळ त्यांनी घेतलेला आहे. आणि एवढ्याच मोठ्या समाजाच्या नजरेतून पडणं सरकारला परवडणारं नाही. त्यामुळं आंदोलन तर शांततेत होणार, त्यात आपलं दुमत नाही. कारण आपण उग्र आंदोलनाचं समर्थन करतच नाहीत. कारण या शांततेच्या आंदोलनानं पिढ्यांना पारचं आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं, ते आणून ठेवलं आहे. त्यामुळे हे शांततेचंच आंदोलन मराठा समाजाला न्याय मिळवून देणार आणि मराठा समाजाचं इथून पुढं लुस्कान नाही करायचं. म्हणून शांततेत करायचं, पण हे शांततेचं युद्ध आरक्षण घेऊनच थांबणार आहे. तुम्हाला या लढ्याबद्दल शुभेच्छा. आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील नेहमीच्या आपल्या बेधडक शैलीत त्यांनी आपले मुद्दे मांडलेले आहेत. ज्या पद्धतीने ते भावनिक आवाहन करतायत त्याच पद्धतीनं सरकारला हे सुद्धा सांगतायत की मराठा समाजानं अनेक वर्ष एक वनवास भोगलेला आहे आणि तो वनवास संपवण्याचं आता राज्य सरकारच्या हातात आहे. तो वनवास लवकर संपवावा आणि मराठा समाजाला आरक्षणाच्या रूपानं न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यांच्या या मागणीला आता राज्य सरकार कसा प्रतिसाद देत आहे आणि आरक्षणाचा खरंच निर्णय होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल.